नमस्कार, मी रणजित सर. तर आज आपण 7 सप्टेंबर 2025 हा जो पेपर झाला याचा पार्ट 1 आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. आज पार्ट 2 या सेशनला सुरुवात करूया. तत्पूर्वी सेशनला सुरू करण्याच्या आधी जोरदार लाईक होऊ द्या. देन पुढचं क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर तुमचं काय 17 किंवा 17. मग यामध्ये काय क्वेश्चन बघा. 2 × x - 3 देन बरोबर 3/5 × x + 4. तर देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x या पद्धतीने आहे. तर लक्षात घ्या तर व्यवस्थित. तर या टाइपचे क्वेश्चन कसं सॉल्व्ह करावं. पहिल्यांदा 5 ला इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आणा. देन 5 × 2 म्हटलं तर किती होणार 10. देन x - 3 होईल असं. देन 3 आणि देन x + 4 या पद्धतीने. आता ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन जर आपण इथं मेंटेन जर केला 10 × x म्हणजे काय होत आहे 10x - 10 × 3 म्हटलं तर काय होणार 30 वजा इथं 3x आणि देन इथं काय होणार प्लस आहे तर प्लस आणि 312. क्लिअर. आता देन त्याच्यानंतर हा इकडे मायनस मध्ये प्लस मधला मायनस मध्ये होणार. हा मायनसचा तिकडे अंक जवळ आणि अक्षर जवळ म्हणजेच काय होणार 10x वजा तुमचा 3x बरोबर काय होणार 12 + 30 म्हणजेच उत्तर काय होत आहे 7x बरोबर किती होणार यार 42. म्हणजे तुमचं x बरोबर किती होणार 42 भागिला तुमचा 7. कारण इकडचं गुणाकार तिकडे देन उत्तर काय मग 6, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 18 किंवा 18. क्वेश्चन 18 मध्ये काय म्हणते बघा. 100 ते 300 पर्यंत 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती. तर या टाइपच्या क्वेश्चन मध्ये पहिला जो क्वेश्चन आहे त्याला काय करायचा ज्याने भागत आहोत आपण त्याच्याने भागून टाकायचा. म्हणजे डायरेक्टली तुमचं उत्तर काय होत आहे पूर्ण भाग किती वेळा जात आहे 13 × 7 = 91. क्लिअर. त्याच्यानंतर अजून एक कोणता आहे तुमचं 300 भागीला काय होणार तुमचं 13. यालाही जर तुम्ही 13 जर भागले तर 13 भागलं तर 13 × 13 13 × 26 आणि त्याच्यानंतर 2 13 × 39 म्हटलं तर 23 वेळा पूर्ण भाग जात आहे. मग देन किती संख्या आहे असं जर उत्तर काढायचं असेल तर तुमचं आलेलं उत्तर देन त्या पद्धतीने मेंटेन करावं लागेल. जसं फॉर एक्झाम्पल यामधला फरक काढणे म्हटलं तर तुमचं उत्तर येणे आहे. म्हणजे कोणकोणत्या याच्यामधला फरक 23 वजा 7 म्हटलं तर बॅलन्स किती तुमचा 16. म्हणजे असे किती संख्या आहेत म्हटलं तिथे 16 संख्या असणार की त्या दरम्यान ज्या संख्यांमध्ये 13चा निशेष भाग जातो. क्लिअर. ट्रिक जर नवीन वाटली असेल तर डायरेक्टली तुमचं चॅनलला म्हणजे या व्हिडिओला तुमचं लाईक होणे अत्यंत आवश्यक आहे. देन पुढं त्याच्यानंतरचं क्वेश्चन नंबर 19. तर क्वेश्चन नंबर 19 मध्ये बघा आता. ठीक आहे 19 किंवा क्वेश्चन नंबर 19 यामध्ये पहिल्यांदा ऑप्शन मी लिहून घेतो 180 102 सेकंड 97 3 44 थर्ड 56 54 56 देन फोर्थ 37808. तर लक्षात घ्या या क्वेश्चन मध्ये काय म्हणताय तर बघा 72 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. तर 72 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी कोणती संख्या म्हणताय. तर आपण कसोट्या बघितले कसोट्या 11 पर्यंत बघत असतो. देन त्याच्यानंतरचं बघा 72 म्हटलं तर यांचा पार्टिशन जर केलं तर 8 आणि 9 9 8 72 म्हणजे अशा संख्या की त्यांच्यामध्ये 8 ने निशेष भाग जायला हवा आणि त्याच्यानंतर 9 ने. ऍट द सेम टाइम जर यांचा जर भाग जर जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला कोणाची कसोटी लागणार तुमच्या 72ची.
तर लक्षात घ्या अशा टाइमला तुमचं डायरेक्टली कोणतं आहे 9ची कसोटी आपण बघू, कारण 9ची कसोटी काय म्हणते, अंकांच्या बेरजेला जर 9ने निश्चित जर भाग जर जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 9ची कसोटी. पहिल्यांदा फाइंड आउट करू 9ची कसोटी. जर यानुसार जर दोन ऑप्शन जर उर्वरित असेल तर आपण 8 कडे जाऊया, अन्यथा तुमचं 1 आहे. आता बघा 9ची कसोटी 1 आणि 1 अधिक 8 किती होत आहे 9, आणि इथलं पुन्हा 9 होत नाहीये, म्हणजे यांची बेरीज 9च्या पटीत नाही येत आहे, म्हणजे हा उत्तरच येणार नाही, कारण एका संख्येचा जर भाग जर नाही केला तरी येणार नाही. तर देन त्याच्यानंतर आपण इथे जर मोजलं 9 अधिक 7 किती 16, 16 आणि 3 19, 19 ने 4 किती होत आहे तुमचं 23, 23 ने 4 किती होतं 27. मग यांची बेरीज 27 आहे. होल्ड करा, 9 ने भाग जाते, आणि देन त्याच्यानंतर 4 आणि 5 9, 9 अधिक 5 किती होतं 14, 20 आणि हे किती होतं 24. 24 म्हटलं तिथं भाग जात आहे का नाही, म्हणजे हा सुद्धा येणार नाही. 3 अधिक 7 किती होते 10, 10 आणि 8 किती 18, 18 आणि 8 किती होतं 26, 26 मध्ये सुद्धा भाग जात नाही. म्हणजे तुमचं ऑप्शन 1, 3 आणि 4 म्हणजे ACD हे उत्तर कसंच येऊ शकत नाही, याला ठोका, नंतरचे नंतर पाहायला गेला. समजत आहे का? या पद्धतीने असा टेम्परामेंट तिथे असणं आवश्यक आहे. क्लिअर? ओके. देन कारण इथे 27 अंकांची बेरीज आहे, 9 ने भाग जात आहे, बाकी कुठेच 9 ने भाग जात नाही. डायरेक्टली याला ठोका, नंतरचे नंतर पाहायला गेला. समजत आहे? ओके. देन नेक्स्ट त्यानंतरचा क्वेश्चन आहे तुमचं क्वेश्चन नंबर तुमचं 20. क्वेश्चन 20 मध्ये बघा आता 20 किंवा 20 यामध्ये एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर, जेव्हा तुमचं गुणोत्तर देऊन आहे 20:23, ठीक आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, जर नफा जर आता 20 रुपयाची वस्तू 23 ला विकत आहे, म्हणजे शेकडा नफा या पद्धतीने आहे. शेकडा नफा म्हटलं तर काय होणार, तर लक्षात घ्या आता शेकडा नफा म्हटलं तर यांच्यामधला फरक 23 वजा तुमचा 20 आणि देन कोणाच्या कंपेरेबल विक्री किमतीच्या, म्हणून डिवायडेड बाय विक्री किंमत गुणिला काय टक्केवारी काढायची म्हणून 100% आपण घेतो. देन त्याच्यानंतर इथं काय 23 वजा 20 म्हणजे 3 डिवायडेड बाय इथं बघा 100, 20 1 20, 20 पंचे 100. मग देन त्याच्यानंतर इथं काय राहिला तुमचं 3 इथे मेंटेन आहे, गुणिला काय 5% म्हणजे तुमचं उत्तर काय होणार 3 5 15 म्हणजे 15% असं उत्तर येणार आहे, जो की ऑप्शन क्रमांक कोणता मेंटेन आहे, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. क्लिअर? मग ओके. देन क्वेश्चन नंबर 21. तर याच्यामध्ये बघा एकक स्थानी अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज, एकक स्थानी 1, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 21 बघा, ठीक आहे. तर 21 मध्ये जर म्हटलं आपण तर एकक स्थानी 1 दोन अंकी संख्या मूळ संख्यामध्ये, म्हणजेच काय पहिला कोणता 11 अधिक काय करणार तुमच्या अजून कोणता 11 नंतरचं 31, देन त्याच्यानंतर 41, देन त्याच्यानंतर 61, देन त्याच्यानंतर तुमचं 71. मग पुन्हा तुमचं 100 पर्यंत असंच म्हणताय. तर देन त्याच्यानंतर यांची बेरीज जर म्हटलं तर आपल्या लक्षात घ्या किती 5, एकक स्थानी किती ते 5, आणि एकक स्थानी 5 असणारा उत्तर तुमचं कोणतं आहे, तुमचं एकच आहे, डी ऑप्शन. पहिले याला ठोका, नंतरचे नंतर पाहायला गेलं, घरी येऊन चेक करा तुमचं उत्तर इकडे कोणता येणार. तर एकक स्थानी 5 असणारा एकच संख्या आहे, म्हणून तुमचं उत्तर काय येणार तुमचं. मग एवढं केल्यानंतर डायरेक्टली उत्तर ठोकणे, आणि देन त्याच्यानंतर तुमचं घरी येऊन चेक करायचं कोणतं, मग ऑप्शन डी तुमचं डायरेक्टली मेन्शन होत आहे. तर आपण यांची टोटल केले तर पुन्हा 21 होणार, म्हणजे 215. परंतु एवढा विचार करायचा नाही, थोडा स्मार्ट वर्क करायचा, तेव्हाच तर तुमचे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह होतील, अन्यथा होणार नाही. या पद्धतीने अप्रोच ठेवणे अत्यंत आवश्यक आहे पेपर सोडवताना, ठीक. देन नेक्स्ट, हे ओव्हरनाईट होणार नाही, याच्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची असते, प्रॅक्टिस करणे अत्यंत आवश्यक आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या सर्व कॉन्टॅक्टमध्ये. ओके. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन 22. तर बघा क्वेश्चन 22 मध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला ऑप्शन इथे, देन ऑप्शन जर आपण मेंटेन जर केला तर ऑप्शन क्रमांक 1
87 आहे, दुसरा ऑप्शन क्रमांक 221 आहे, तिसरा ऑप्शन तुमचं काय 36 आणि चौथा ऑप्शन 172. ठीक आहे. तर क्वेश्चन काय म्हणताय जरा लक्षात घ्या. आता अशी मोठ्यात मोठी संख्या असं जर आपण वाचता क्षणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की इथे मसावी काढायची आहे. मग देन मोठ्यात मोठी संख्या जिने 59 आणि 90,069 ने ला भागल्यास प्रत्येक वेळी 8 बाकी शिल्लक, म्हणजेच 8 जर आपण काढून टाकले त्या संख्यांमधून तर त्या संख्येला त्यांच्या मसावीने भाग गेला पाहिजे. मसावी यांच्यापैकी कोणती तरी एक संख्या असेलच. तर लक्षात घ्या तुमचं पहिलं इथे काय म्हणताय 68,59 वजा 8 करूया म्हणजेच काय होणार तुमचं उत्तर 68,51. ठीक आहे. देन त्या पुढचं तुमचं काय होणार 90,69. 90,69 म्हटलं तर तुमचं उत्तर वजा जर 8 जर आपण केला तर काय होणार 90,61. या पद्धतीने तिथे मेंटेन राहणार आहे. क्लिअर. मग या पद्धतीने तुमचं आहे या दोन्ही संख्यांना जो आहे ते कशाने भाग जाणे आवश्यक आहे, तुमचं मसावीने भाग जाणे आवश्यक. मग मसावीने भाग जात आहे. आता इथे बघा जर आपण यांची मसावी काढायला जर घेतलो, ठीक आहे 51 आणि देन त्याच्यानंतर काय 90,61. तर मित्रो जरा लक्षात घ्या आता इथं मसावी काढणे म्हटलं जरा डिफिकल्ट होणे आहे. ठीक आहे. तर आपण एक पाहूया. जसं लक्षात घ्या 6 अधिक 8 किती होत आहे तुमचं 14, 14 आणि 5 19 20 म्हटलं 3चा भाग जात नाही, म्हणजे 9 अधिक इथे सुद्धा 3चा भाग जात नाही, म्हणजे 2चाही नाही जात. आता पंचायत आलीच. तर लक्षात घ्यायचं एकदा ऑप्शन कडे नजर मारून टाकायची. ठीक आहे. तर मला सांगा 8 आणि 7 म्हणजे किती होत आहे 15 आणि देन तुमचं 6 अधिक 3 किती होत आहे 9 आणि 1 अधिक 7 अधिक 2 अशा पद्धतीने आपण जर इथे मेंटेन जर केला तर यामध्ये सुद्धा तुमचं कोणाचा इथे लक्षात ठेवा. आता देन त्याच्यानंतर इथे बघा इथे तुमचं 10 येत आहे टोटल, पण लक्षात ठेवा इथे 2चा भाग जात आहे का, इथे 2चा भाग जात आहे का, नाही. मग आता यावरून आता लक्षात ठेवा इथे 3चा भाग जात आहे, परंतु मसावी म्हणजे सर्वांमध्ये भाग जाणे आवश्यक आहे. मग इथे तुमचा 3चा भाग जात आहे म्हणजे 3च्या पटीत असणारी ही संख्या कधीच येऊ शकत नाही, म्हणून ही पण गेली. ही सुद्धा 3च्या पटीत आहे म्हणजे इथे 3ने भाग जात नाही, म्हणजे 36 सुद्धा येण्याचे चान्सेसच नाहीये. मग देन त्याच्यानंतरचा राहिला प्रश्न इथे 172 म्हणजे इथे 2चा भाग जात आहे, इथे सुद्धा 2चा कॉमन संख्येने भाग जात नाही, म्हणजे हा येणार आहे. ठोका कोणता तुमचा 221. जर आता तुम्ही जर इथे डायरेक्टली जर उत्तर काढून बघितले तर तुमचं इथे नाकी 9 येणार. पहिल्यांदा तुमचं 221 ने जर डायरेक्टली भागले तर तुमचा डायरेक्टली इथे भाग तुमचा जाणारच आहे. किती तर देन त्याच्यानंतर तुम्ही घरी येऊन चेक करायचं आहे कितीने भाग जाते काय होते. तर 3 ऑप्शन तुमचे कॅन्सल आउट झाले. आणि कोणत्या पद्धतीने एवढा मोठा जर आकडा जर आलाच आणि देन त्याच्यानंतर इथे 3चा भाग जात नाहीये, मग ऑप्शन मध्ये सुद्धा जायला नको पाहिजे, म्हणून इथे 3चा भाग जात आहे म्हणून गेट कॅन्सल झाला. इथे 3चा भाग जात आहे का पहा 2 2 1 म्हटलं तर कोणाचा भाग 5 होतोय, 5 मध्ये 3चा भाग जात नाही म्हणून येण्याचे चान्सेस आहे. इथे 3चा भाग जात आहे म्हणून येणार नाही, इथे 2चा भाग जात आहे म्हणून येणार नाही. समजलं का. यानुसार तुमचं इथे टेम्परामेंट असणे आवश्यक आहे. क्लिअर. ओके. देन मग लाईक होऊन देऊ द्या. ठीक दे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 24 बघा. आता सरासरीचा आहे 24. पोलीस भरती धावणारे 5 उमेदवार खालीलप्रमाणे वेगाने किती 100 मीटर धावतात. पहिला 1 मीटर पर सेकंद, 2 मीटर पर सेकंद अशा पद्धतीने सर्व 100 मीटरचा आहे. मग आता देन 100 भागीला 1 म्हटलं तर तुमचं 100च्या स्पीडनं, 100 भागीला 2 म्हटलं तर 50च्या स्पीडनं आणि देन त्याच्यानंतर 100 भागीला 3 म्हटलं तर तुमचं काय होणार 33.33 आणि देन त्याच्यानंतर 100 भागीला काय होणार तुमचं 4 जर म्हटलं तर किती होता यार 25 आणि देन 100 भागीला तुमचं 5 म्हटलं तर काय 20. आता यांची जर आपण टोटल जर व्यवस्थित जर केला तर पॉइंट नंतर तुमचं 3 अशा पद्धतीने मेंटेन होत आहे आणि देन त्याच्यानंतरचं इथे
जर इथं किती होतं 8 आणि देन त्याच्यानंतर इथे 8 आणि 2 10, 10 आणि 2 12 आणि देन त्याच्यानंतर 1 म्हटलं 228. तर विचार करा आता ही त्यांची बेरीज झाली. सरासरी म्हणजे काय असते, एकूण घटकांची बेरीज डिवायडेड बाय एकूण घटक किती आहे आता बघा लक्षात घ्या. 228.33 भागीला काय तुमचं 5. आता मला सांगा यार देन त्याच्यानंतरचा प्रत्येक ऑप्शन मध्ये तुमचं आता बघा इथे 5 1 5 5 20 आणि देन त्याच्यानंतर राहिलं किती 2, मग 5 5 25. म्हणजे जे काही उत्तर येत आहे तुमच्या 45 पॉईंट समथिंग यायला पाहिजे. मग 45 प्रत्येक ऑप्शन मध्ये 0.6 आहेत आणि 45 असणारा फक्त कोणता आहे तुमचं, ते घरी येऊन चेक करायचं कोणत्या पद्धतीने होत आहे. तुमचं काय होणार 45.6 इज करेक्ट आन्सर, जो की सी ऑप्शन मध्ये मेंटेन केलेला आहे. एवढं फास्टरित्या तुमचं उत्तर काढणे आवश्यक आहे मित्र, तेव्हाच तर तुमचा पेपर कव्हर होणार, अन्यथा पेपर कव्हर होणार नाही, लक्षात ठेवा. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन 25 मध्ये काय म्हणताय बघा. तर डायरेक्टली आपण इथे डायरेक्ट क्वेश्चन पुन्हा सरासरीचा क्वेश्चन आहे. राहुलने 5 एक दिवसीय सामन्यात सरासरी 48. आता 5 म्हणताय तर 5 दिवसांचा 5 सरासरी 5 घटक आहे आणि देन त्याच्यानंतर सरासरी किती 48. मग देन त्याच्यानंतर काय म्हणताय, त्याने पहिल्या 3 सामन्यात किती 40 आणि चौथ्या सामन्यात किती 70, म्हणजे पाचव्या डावात किती धावा काढल्या. मग आता टोटल किती आहे 5 सामने मायनस काय करू, त्याने 3 सामन्यात किती 70 धावा काढल्या, सॉरी 70 नाही, तर पहिल्या 3 सामन्यात किती 40च्या प्रमाणे धावा काढल्या आणि देन शेवटी चौथ्या सामन्यात किती 70 धावा. मग यांची टोटल जर आपण केलं देन त्याच्यानंतर म्हणजे एक हा 3 मॅच झाला आणि एक चौथा मॅच, देन यांची टोटल किती होत आहे तुमचं. आता बघा याचं कॅल्क्युलेशन करताना नेहमी कधी पण 5 न गुणाकार करत बसू नका. एक काम करायचं, याचे अर्धे करायचे, म्हणजे समोरच्या संख्येचे अर्धे केले तर किती 24, त्याच्यावर 1 0 टाकून द्यायचा. म्हणजे केलं काय माहितीये का, आता बघा इथे 5च्या ऐवजी मी 10/2 दिला, काय फरक पडला का, गुणिला 48. हे तोंडी व्हायला पाहिजे मित्र. हे किती इथे कितीने भागतात आहे, म्हणजे 24 वेळा, 24 गुणिला 10 म्हटलं तर वरचा 1 0 म्हणजे 240 वजा काय होत आहे 312, 12 म्हणजे 120 अधिक तुमचा 70 आणि देन त्याच्यानंतर 240 वजा तुमचं काय होणार, मग देन त्याच्यानंतर 190. जर इथे जर वजाबाकी जर केलं तर तुमचं उत्तर काय यायला पाहिजे. मग 5व्या मॅच मध्ये किती रन काढला असेल तो 50. तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन लेवल वाढला पाहिजे, तेव्हाच तर तुमचं उत्तर. तुम्ही कॅल्क्युलेशन लेवल वाढवा, प्रत्येक क्वेश्चनला प्रत्येक स्टेप मागे तुम्हाला 2 ते 3 सेकंद वाचवण्याचे चान्स मिळणार आणि त्यानुसार तुमचे जेव्हा डिफिकल्ट क्वेश्चन येतील तेव्हा त्याला व्यवस्थित पाहिजे तेवढा टाइम देता येणार. म्हणून कॅल्क्युलेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीचे ट्रिगर तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. कॅल्क्युलेशन कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने फास्ट करता येईल. ओके. देन त्यानंतरचा आहे क्वेश्चन नंबर 26 तर बघा हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 मध्ये काय म्हणते बघा. श्याम त्याच्या घरापासून पश्चिमेकडे 10 मीटर. आता श्यामचं घर इथे सपोज असेल पश्चिमेकडे म्हटलं तर आपण डाव्या साईडला पश्चिमेकडे किती 10 मीटर अशा पद्धतीने म्हणताय. देन त्याच्यानंतर तो पुन्हा डावीकडे किती म्हणताय 5 मीटर. 5 मीटर चालला असं. देन त्याच्यानंतर काय म्हणते पुन्हा डावीकडे वळून. डावीकडे म्हटलं तो खाली येताना डावी दिशा कोणती आहे त्याची पूर्व दिशा. मग 10 मीटर म्हणजे एक्झॅक्टली याच्या खाली तुमचं 10 मीटर. पुन्हा काय म्हणताय त्याने शेवटी तो आता त्याच्या डावीकडे वळू. मग आता डावीकडेच वळला आणि किती 10 मीटर अशा पद्धतीने इथे मेंटेन होत आहे. जर आपण इथे कन्सिडर जर केला ठीक आहे 10 मीटर तर तुमचं या पद्धतीने असं राहणार. ओके. देन मग इकडचे 5 मीटर आहे आणि देन त्याच्यानंतर 5 मीटर, परंतु तुम्हाला तो सध्या श्याम इथे आहे. श्याम इथे मेंटेन राहणार. श्याम इथे आहे तर म्हणजेच काय होणार उत्तर. मग आता मूळ दिशा म्हटलं तर ही वरची दिशा म्हटलं तर काय उत्तर. मग उत्तर काय येणार तुमचा उत्तर दिशेला आहे. तो मूळ दिशेपासून कोणत्या बिंदूपासून कोणत्या दिशेने आहे म्हटलं तर उत्तर म्हणजे बी ऑप्शन इज तुमचं करेक्ट आन्सर. काय होणार तुमचं बी ऑप्शन इज करेक्ट आन्सर. ओके. देन त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आहे तुमचा आता क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन 33 मध्ये काय म्हणताय ते जरा लक्षात घ्या. आता
क्वेश्चन 33 मध्ये काय म्हणताय, 25 ते 35 या क्रमवार संख्यांची सरासरी किती. आता 25 ते 35, आता गटातील नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हटलं तर पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या भागीला काय असते 2. मग या दोघांची बेरीज किती होते तुमचे 60 भागीला 2 म्हणजे उत्तर काय होणार 30. असे सोपे क्वेश्चन सुद्धा तुमचे उत्तर म्हणजे प्रश्न राहणार पेपर मध्ये, ते आपल्याला विदिन सेकंद उत्तर काढता यायला पाहिजे, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे, ए ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 38. यामध्ये बघा दोन क्वेश्चन तिथे मेंटेन केलेला आहे. पहिल्यांदा डायग्राम काढावं लागेल, नातेसंबंधच आहे क्वेश्चन नंबर 38 किंवा 38. तर आपण वाचूया क्वेश्चन नंबर 38 मध्ये काय म्हणताय. तर बघा, टी ही डी ची बहीण आहे. टी ही डी ची बहीण आहे. बहीण म्हटल्यानंतर आपण मायनस आणि डी बद्दल काही जेंडर माहिती नाही. देन डी चे पी शी लग्न, डी चे पी शी, आता कोण नवरा कोण बायको काही माहिती नाही, फक्त लग्न झालं. पी हा यमचा मुलगा आहे. हा आता बघा, पी हा यमचा मुलगा आहे म्हटलं तर यम इथे राहणार. देन त्याच्यानंतर टी ही जे ची आई आहे. टी ही कोणाची, जे ची आई, जे, ठीक. देन त्याच्यानंतर काय म्हणताय, वाय हे यू चे वडील आहे. आता याच्यावरून काय समजलं नाही, फक्त आपल्याला एक माहिती पाहिजे, वाय हे यू चे वडील आहे. इथे तुमचं प्लस असेल, हे नंतर आपण इथे वाचलं म्हणून ठेवलंय, त्याला नंतर हे करूया, ठीक आहे. देन वायला एकुलता एक मुलगा व एकच मुलगी आहे. यू टी ची मुलगी आहे. काय, यू टी ची मुलगी. आता यू टी ची मुलगी म्हटल्यानंतर यू या पद्धतीने इथे फिमेल, आणि देन यू कोणाचे अपत्य आहे, वायचं. मग वायचं अपत्य म्हटलं तर ह्या आपापसात वाय आणि टी काय होणार तुमचं पती पत्नीचं रिलेशन, परंतु हा प्लस मध्ये ऑलरेडी आहे, मायनस मध्ये आहे. देन म्हणजे वाय वडील आहे कोणाचे, यूचे. म्हणजे हे आपापसात काय, मग वायला कंडिशन काय म्हणते, वायला एक मुलगा व एक मुलगी आहे असं तिथे आहे. एकुलता एक मुलगा व एक मुलगी अशा पद्धतीने. मग एक मुलगी झाली तर हा काय ना, जे मुलगा इथे मेंटेन होणार. देन त्याच्यानंतरचं काय म्हणताय, क्यू हा डी चा मुलगा आहे. क्यू हा डी चा मुलगा आहे. क्यू प्लस. देन मग आता तुम्हाला रिलेशन काय, आपल्या अशा पद्धतीने डायग्राम तिथे बनलेली आहे. तर रिलेशन कोणाचं विचारताय तुम्हाला, तर बघा, पी हा टी शी संबंध, म्हणजे पी हा व्यक्ती, टीचा कोण, टीचा कोण म्हटल्यानंतर काय होणार, एकतर देन बहीण आहे, डी मुलगा आहे, आणि देन इथं प्लस आहे म्हटलं तर हे मायनस ऑलरेडी तिथं मेंटेन व्हायला. मग बहिणीचा पती म्हटलं तर एकतर मेवना किंवा भाऊजी, या पद्धतीने सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर, यावरूनच तुमचं जे चा डी शी, म्हणजे जे ही व्यक्ती डी ची कोण, हा जे हा व्यक्ती म्हणजे बहिणीचा मुलगा, म्हणजे एक प्रकारचा काय, मग इथे काय म्हणता येईल त्याला, भाचा. काय म्हणणार, भाचा, जो की ऑप्शन क्रमांक डी. हा ऑप्शन कोणता, क्वेश्चन नंबर 39 चा उत्तर काय येणार, डी. एकाच क्वेश्चन वरून दोन आन्सर इथे डिटेक्ट करा. एकदा डायग्राम काढली तर 2 विचारलं काय 3 विचारलं काय आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येणार आहे. क्लिअर, ओके. देन नेक्स्ट, आता त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 41. तर क्वेश्चन नंबर 41 मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 41 मध्ये काय म्हणताय, क्वेश्चन नंबर 41, एबीसीडी जे या कुटुंबातील 6 व्यक्ती आहेत त्याबद्दल खाली माहिती. पुरुषांची व स्त्रियांची संख्या समान आहे म्हणताय. ए व ई हे एफ चे मुले आहेत. एफ चे मुले कोण, ए व ई. मुले म्हटल्यानंतर दोघे मेल, पॉझिटिव्ह या पद्धतीने घेणार आपण. त्याच्यानंतर काय म्हणते, सध्या कुटुंबात फक्त एकच विवाह जोडपे आहे. डी ही
डी ही एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे, ठीक आहे. बी हा ए चा मुलगा आहे, बी हा ए चा मुलगा आहे, इथं माहीत झालं बी हा ए चा मुलगा आहे, ठीक आहे. देन त्याच्यानंतर बी हा ए चा मुलगा आहे. देन त्याच्यानंतर काय म्हणताय, ते एक विवाहित जोडपे आहे म्हणताय. आता विवाहित जोडपे म्हटल्यानंतर आणि त्या व्यक्तीला एक मुलगा व एक मुलगी. आता इथं तर राहू शकत नाही कारण दोन्ही मुले आहे, म्हणजे इथे तुमचं डी यांच्यासोबत राहणार मायनस मध्ये, मग तिला मुलगा व मुलगी. आता जर इथे विचार जर केला आणि देन त्याच्यानंतर या पद्धतीने बहीण म्हटलं तर एकच मिसिंग आहे, ए बी सी मिसिंग आहे, सी इथं राहणार आणि ते काय राहणार, फिमेल राहणार. आता यांची संख्या सारखी आहे का ते आपण बघूया. जसं लक्षात घ्या, मग आता इथे संख्या सारखी होण्यासाठी इथे बघा मेल किती आहे किंवा पुरुष जातीचे ए ई बी हे 3 आहे आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला मायनस द्यावं लागेल म्हणजे फिमेल. एफ फिमेल आहे, डी आणि सी 3 फिमेल आहे, म्हणजे यानुसार तुमचे डायग्राम असं. आता बघा कंडिशन सर्व अप्लाय होत आहे, एकच जोडपे आहे. देन याच्याबद्दल तुमचं इथं सांगितलं नाही, फक्त अपत्य म्हणून सांगितलंय आणि हे बहीण भाऊ आहे. यानुसार ते उत्तर आपल्याला काढता येणार. आता बघा काय वाटतंय, डी ही एफ ची मुलगी आहे, डी ही एफ ची मुलगी आहे का नाही, पहिला ऑप्शन तुमचा इनकरेक्ट आहे. देन त्याच्यानंतर ए हा डी चा पती आहे, ए हा डी चा पती आहे, हे एक्झॅक्टली करेक्ट आहे, समजत आहे का. देन तिसरा व चौथा आपल्याला उत्तर भेटल्यानंतर डायरेक्टली पुढे जाणे आहे, परंतु आपण तिसरा व चौथा वाचू. ई व ही एफ, ई व एफ डी चे नाही, कसंच नाहीये. ए बी सी स्त्री आहे, ए ऑलरेडी मेल म्हणून सांगितलं होता, बी पण मेल, सी आता फिमेल आहे परंतु स्त्रिया नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक कोणता, सेकंड इज अ करेक्ट आन्सर. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 42 आणि 43 एकाच याच्यावरून तुमचे दोन्ही उत्तर काढणे राहील. तर बघा 42 आणि 43 क्वेश्चन नंबर 42 मध्ये बघा एबीसीडी मध्ये बघा. आता बघा हे बैठक व्यवस्थेचे आहे, सर्व केंद्र मध्यभागी तोंड करून वर्तुळ भोवती बसलेले आहेत. तर एकंदरीत 9 व्यक्ती आहेत, म्हणजेच आपण या पद्धतीने एक डायग्राम इथं मेंटेन करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा पद्धतीने आहे, ठीक आहे. ते 9 व्यक्ती सर्व कुठं पाहत आहे म्हणताय, केंद्राकडे पाहत आहे, ठीक आहे. तर आपण आता वाचूया, जरा लक्षात घ्या. ओके. दे बी हा जी च्या डावीकडे, जी च्या डावीकडे चौथा आहे म्हणताय, बी जी च्या एक, जी जर आतमध्ये 1 2 3 4 चौथा म्हटलं तर कोण आहे, बी. देन त्याच्यानंतर काय म्हणताय, जो सी च्या उजवीकडे दुसरा. जेव्हा जो हा शब्द राहील तेव्हा दुसऱ्या व्यक्तीचा म्हटलं तर कोणता, बी हा जी चा, म्हणजे हा जो आहे जी बद्दल बोलताय, म्हणजे जो सी च्या उजवीकडे म्हटलं, सी त्याच्या डावीकडे काय, सी च्या उजवीकडे दुसरा, सी इथे जर बसला तर 1 2 जी व्यवस्थित बसलाय. देन एफ हा सी च्या उजवीकडे चौथा, एफ हा सी च्या उजवीकडे 1 2 3 4 इथं एफ येणार. देन त्याच्यानंतर काय होणार, एफ हा सी च्या उजवीकडे चौथा आणि के च्या, आणि जर विचार जर केला तर त्या पहिल्यानुसार के च्या डावीकडे दुसरा, के च्या डावीकडे दुसरा. कोण कोणाबद्दल बोलताय, एफ बद्दल बोलताय, कारण पहिला सेंटेन्स. आणि के च्या डावीकडे 1 2, आता के ला जर इथं बसवला 1 2 एफ इथं येणार. देन के च्या डावीकडे दुसरा, ए हा के च्या उजवीकडे चौथा आहे, ए हा के च्या उजवीकडे, के आतमध्ये पाहता 1 2 3 4 ए इथं येणार. देन त्याच्यानंतरचं काय म्हणताय पुढं, डी हा के किंवा बी चा जवळचा शेजारी नाही, आता इथं बसणार नाही आणि देन त्याच्यानंतर इथे बसणार नाही, म्हणजे डी ला एकच स्थान उर्वरित आहे, इथेच बसावं लागेल. मग कारण त्यांच्या बाजूला बसू, याच्या ईच्या उजवीकडे तिसरा,
एच हा ईच्या उजवीकडे, आता इथं कोणीच नाहीये आणि देन त्याच्यानंतर इथं कोणीच नाही, म्हणजे एच हा कुणाच्या म्हणताय, सॉरी इथं गडबड झालेली होती बघा, पण 3च घेतलं. जी पासून 14 पाहिजे होता ना, 1 2 3 4, इथं बी पाहिजे होता. ठीक आहे, मग आता देन त्याच्यानंतर बीच्या साईडला कोण डी बसू शकत नाही, म्हणजे इथं बसणार नाही, इथं बसणार नाही, केच्या सुद्धा इथं बसला. देन त्याच्यानंतरचा एच हा कोण म्हणताय, याच्या ईच्या उजवीकडे, जर ईला जर इथे बसवलं आपण, ईला जर इथे बसवल्यानंतर देन त्याच्यानंतर काय होतं, तिसरा म्हटलं 1 2 3, इथं काय होणार एच, म्हटले ईच्या उजवीकडे तिसरा या पद्धतीने आहे. म्हणून आता देन त्याच्यानंतर केच्या उजवीकडे दुसरं कोण, केच्या उजवीकडे दुसरं 1 2 म्हटलं तर उत्तर काय येणार तुमचा एच, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचा, बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. देन हा झाला 42चा. 43वा क्वेश्चनचा बघा आता. क्वेश्चन नंबर 43 मध्ये काय म्हणताय, एचच्या उजवीकडे तिसरं कोण, एचच्या उजवीकडे म्हटलं तर 1 2 3 कोण येत आहे, जी, आणि तुमच्या ऑप्शन मध्ये जी नाही आहे, म्हणून उत्तर कोणता येणार, यापैकी नाही, डी ऑप्शन इज अ करेक्ट. कोणता 43चा काय, डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग ओके. देन त्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर 45. क्वेश्चन 45. यामध्ये बघा आता इथे जे आहे आपण ते लिहून घेऊया. जसं फॉर एक्झाम्पल ABX YXZ, ABX YXZ, देन त्याच्यानंतर WCB आणि देन त्याच्यानंतर YZBCD, ओके, EFYX, YXOPQ, RYPX आणि X. ठीक आहे. तर यामध्ये काय म्हणताय, या मालिकेतील X हे अक्षर किती वेळा आले, ज्याच्या अगोदर Y आहे, Xच्या अगोदर Y. मग म्हटलं सांगा, Xच्या इथे X आहे, त्याच्या अगोदर Y, म्हणजे हाच इथे चालेल. आणि देन त्याच्यानंतर X, इथं Y आहे पण X नाही आहे, देन इथे Y आहे आणि X आहे, देन हा एक झाला, देन इथं Y आहे आणि इथे X आहे, देन हा एक झाला, देन त्याच्यानंतर इथं Y आहे पण X लगेच नाही, म्हणजे तुमचे किती गट झाले, 1 2 3, म्हणजे किती वेळा आहे तिथे, 3 वेळा. म्हणून ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. आता इथं बरं झालं 3चं 3, नाहीतर कधी कधी काय होते 3 म्हणून तुमचा ऑप्शन 1 मध्ये राहणार, मग 3 म्हणून 3 गोला रंगवला तर तुमचं उत्तर तिथे डेफिनेटली चुकणारच आहे. तर त्याच्याकडे तुम्ही जरा लक्षात ठेवणे आवश्यक राहणार. देन क्वेश्चन नंबर 45 नंतरचं बघा आता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 60 बघा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन 60 मध्ये काय आहे बघा, सूर्यास्तापूर्वी एका संध्याकाळी रेखा व हेमा समोरासमोर बोलत होत्या. जर हेमाची सावली हेमाच्या उजवीकडे असेल तर, आता बघा समोरासमोर बोलत आहे म्हणताय, तर संध्याकाळची वेळ म्हणजे पश्चिमेला तुमचा सूर्य या पद्धतीने इथे मेंटेन असेल. ठीक आहे, इथे जर सूर्य पश्चिमेला आहे, सूर्य देन, मग आता रेखा व हेमा, मग या पद्धतीने सावली इथे पडतात. सावली कोणाच्या, हेमाच्या उजवीकडे. तर लक्षात घ्या, जर सपोज हेमा जर दक्षिणेकडे चेहरा करून बसली, म्हणजे उभी, जर त्यांनी समोरासमोर बोलताय जर असं म्हटलं असता, तर हेमाची सावली म्हणजे सावली कुठं पडणार, आता पश्चिमेला जर तुमचं काय लाईट ऑफ सोर्स आहे पश्चिम, तर सावली कुठं पडणार, सावली तुमचं त्या पद्धतीने इथं पूर्वेला पडणार. कुठं पडणार, पूर्व.
आता देन त्याच्यानंतर सावली पूर्वेला पडत आहे, तर सावली जिथे पडत आहे तिचा उजवा हात असायला पाहिजे. जर दक्षिणेकडे कोणती व्यक्ती जर पाहत आहे, जर मी म्हणताय यानुसार जर दक्षिणेकडे, इकडे माझं पश्चिम दिशा आहे, तर मी दक्षिणेकडे पाहताना सावली माझ्या कुठं पडणार आहे, डावीकडे. डावीकडे म्हटलं तर सावली जिथं पडत आहे ते माझा तिकडे कोणता हात पाहिजे, उजवा हात. तेच जर मी उत्तरेकडे पाहत असं, मग इथेच तुमचं पश्चिम आहे आणि देन त्याच्यानंतर माझं इकडे आहे. म्हणजे हिमा कुठं असायला पाहिजे, हिमा दक्षिणेला असणे आवश्यक आहे, हेमा. आणि देन त्याच्यानंतर हेमा आणि समोरासमोर हे पाहत कुठे आहे, दक्षिणेला. आणि कुठे पाहत आहे तुमचं, ते उत्तरेला पाहत आहे. आणि देन त्याच्यानंतर त्याच अपोजिट मध्ये कोण आहे, ते रेखा आहे. रेखा आहे कुठं, उत्तरेला, परंतु पाहत कुठं आहे, ते पाहणे कुठं आहे, दक्षिणेला. मग आता तिथे कोणत्या दिशेला आहे म्हणताय, तर रेखा कोणत्या दिशेला आहे म्हटलं तर रेखा आहे उत्तरेला. कोणत्या दिशेला, उत्तर. म्हणून उत्तर कोणता ऑप्शन आहे तुमचा, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर मग, ओके. देन त्यानंतरचं क्वेश्चन नंबर 61 बघा. आता क्वेश्चन नंबर 61 मध्ये सोपा क्वेश्चन आहे, पण अॅनालॉजीचा क्वेश्चन आहे, तर आपण इथं लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तर अॅनालॉजीचा क्वेश्चन म्हटलं तर काय होणार बघा. तसं ओल्फ याला काय लिहिलं आहे, तर बघा इथे रिव्हर्स ऑर्डर नाही, FLOW फ्लो अशा पद्धतीने झालेला आहे. देन त्याच्यानंतर 8 5 2 6, तर काय होणार याचा रिव्हर्स ऑर्डरने 6 2 5 आणि 8 असं, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं, ऑप्शन क्रमांक सेकंड इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 62 बघा. क्वेश्चन नंबर 62 मध्ये काय म्हणताय, गटात न बसणार म्हणजे विसंगत तुम्हाला ओळखायला सांगत आहे. तर विसंगत ओळखायला सांगत आहे, तर बघा काय काय, सितार, वीणा, गिटार आणि बासरी. तर इथे बासरी जो आहे, बासरी तुमचं उत्तर येणार. का बरं, हे म्हणजे कोणतं तुमचं बासरी कोणतं आहे तुमचं लक्षात घ्या, सुशीर वाद्य आहे. सुशीर वाद्य म्हणजे काय, त्याचा हवेचा संबंध, हवेने इथं तुमचा हवेचा संबंध घेऊन तुमचा त्याला वाजवली जाते. म्हणजे त्याचा फ्लुएट त्या पद्धतीने फ्लो असा असतो. तर बाकीचे जे काही आहेत ऑप्शन मध्ये सितार, वीणा आणि गिटार, सितार, वीणा आणि गिटार हे जे आहे हे सर्व तुमचं तंतुवाद्य आहे. कोणते वाद्य आहे, तंतुवाद्य म्हटलं तर काय होत आहे तुमचं, हे तारांचा उपयोग जे करून, तुमचं तारांचा उपयोग करून जे वाजवतात आहे. म्हणून विसंगत कोणता आहे म्हटलं तर बासरी, जो हवे थ्रू म्हणजे हवा पास करून देन त्याच्यानंतर वाजवली जाते. म्हणून उत्तर कोणतं, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन कोणता आहे, क्वेश्चन तुमचा 63. त्यानंतरचा लगेच 62 नंतरचा 63 पुन्हा रिजनिंगचा क्वेश्चन आहे. तर बघा मित्र, आता क्वेश्चन नंबर 62 मध्ये काय, तर बघा विसंगत पद ओळखा म्हणताय. 4 31, देन त्याच्यानंतर काय रे यार 130, आणि देन त्याच्यानंतर 349, आणि देन त्याच्यानंतर 728, देन 1339. ठीक आहे. तर यामध्ये लॉजिक काय लागला, जरा थोडा हटके लॉजिक आहे. 1 चा घन अधिक 3, देन त्याच्यानंतर विषम संख्येचा 3 चा घन अधिक तुमचं 4, देन त्याच्यानंतर 5 चा घन अधिक तुमचं 3 अधिक 4 अधिक 5, अशा पद्धतीने इथे कोणाचा घन, मग 7 चा घन अधिक तुमचं किती पाहिजे, 5 अधिक 5 नंतर 6, देन त्याच्यानंतर इथं काय म्हणजे 7 नंतर किती, 9 चा घन प्लस किती पाहिजे 7, म्हटलं तर उत्तर काय ना 9 चा घन किती, मग 729. ऑलरेडी इथं कमी होता, कमी नाही तर अजून 7 म्हटलं तर उत्तर किती पाहिजे होता, 736 हा पाहिजे होता. म्हणजे विसंगत कोणता येणार, 728, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं, बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग यानुसार तुमचं याचं उत्तर येणे अपेक्षित आहे. देन त्यानंतरचा क्वेश्चन नंबर
65. क्वेश्चन 65 मध्ये बघा आता, क्वेश्चन नंबर 65 बघा. 65 मध्ये काय म्हणताय, इथे C/X आणि देन त्याच्यानंतर काय I आणि R, देन त्याच्यानंतर इथे O आणि इथे क्वेश्चन मार्क आहे. लक्षात घ्या C च्या ऑपोजिट काय असते, X, म्हणजे यांची बेरीज किती होणार 27. म्हणजेच काय होणार, C चा नंबरिंग 3 आणि याचा नंबरिंग 24, म्हणजे यांचा बेरीज किती 27. याचा बघा 18, याचा नंबरिंग आता याचा किती 9, 18 9 27, म्हणजे याचा नंबरिंग किती आहे 15, 15 मध्ये किती 12, 12 नंबरवर कोण येते L जो ऑप्शन आहे तुमचा कोणता याच्यावर आहे, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. ओके, दे पुढं त्यानंतरचा बघा आता क्वेश्चन नंबर 66. आता क्वेश्चन नंबर 66 मध्ये काय आहे, क्वेश्चन नंबर 66 मध्ये काय मित्र जरा लक्षात घ्या, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे म्हणताय. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे असं जर विचार जर केला तर बघा आता, मग सम अधिक समसंख्या काय असते, सम अधिक सम काय होणार. मग जर असा जर प्रश्न आला तर उदाहरण आपण टाकून पाहिजे. ते 2 अधिक 2 म्हटलं तर 4, सम अधिक सम काय होत आहे, समसंख्या देऊन आहे, ते करेक्ट आहे. ते त्याच्यानंतर विषम अधिक विषम संख्या, म्हणजे 3 अधिक 3 म्हटलं तर किती होतं 6, हे सुद्धा विषम अधिक विषम म्हटलं तर करेक्टच आहे. आणि देन त्याच्यानंतर विषम गुणिला विषम, म्हणजे 3 गुणिला 3 म्हणा किंवा 1 गुणिला 1 म्हणा, उत्तर काय येते मग तुमचं 9. 9 म्हणजे विषम येते. आणि विषम संख्या जर इथे म्हणताय तर तिथे काय सी ऑप्शन मध्ये समसंख्या असं देऊन आहे, जो की तुमचं उत्तर ते चुकीचं आहे. कारण पहिलं दुसरं करेक्ट आहे, तिसरा चुकीचा आहे, म्हणजे ऑप्शन सी इज तुमचा करेक्ट आन्सर. जेव्हा तुमचा या टाईपचं क्वेश्चन येणार तेव्हा उदाहरण दाखल कोणते छोटे उदाहरण घ्यायचे आणि देन डायरेक्टली आपण उत्तरापर्यंत पोहोचायचा. ठीक आहे. देन नेक्स्ट आता क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर तुमचा कोणता आहे, क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 मध्ये बघा आता काय उत्तर आहे बघा. क्वेश्चन 67 मध्ये आकृती आपण काढून घेऊ. ओके, अशा पद्धतीची आकृती आहे. तर यामध्ये बघा आता लक्षात घ्या, 1 2 3 4, 1 2 3 4, यापासून किती बनतात 8, अशा पद्धतीने. आणि इथं काय बनतात 8. परंतु लक्षात घ्या आता इथे 8 आणि 8 16 तर झालेच आहे. देन त्याच्यानंतरचा हा जो ट्रायंगल आहे आपण मोजलेला नाही, यामध्ये तुमचा हा किती होता तुमचा, आणि देन त्याच्यानंतर हा या पद्धतीने आहे, हे 2. मग 8 अधिक 2 म्हटलं तर किती होतं 18. आणि देन त्याच्यानंतर हा जो ट्रायंगल आहे वरचा तुमचा, हा आपण मोजलेला नाही, म्हणजे इथे काय +1, म्हणजे इतर उत्तर किती येणार तुमचं 19 इज अ करेक्ट आन्सर, जो की ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर. ओके, देन क्लिअर. या पद्धतीने आपण आज पार्ट 2 इथेच कंप्लीट करत आहे. जर व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आणि आपण आपल्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुमचं जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन येणार. ओके, थँक्यू. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.